आज मंगळवार स्पेशल आज चिकनचा बेत केला आहे। तर आपण कसं चिकन केलं आहे ते बघूया। अर्धा किलो चिकन घेतलं आहे, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यात तमालपत्र 2-3 चमचे तेल टाकायचं। आता थोडं टाकायचं, नंतर मसाला परतताना थोडं टाकायचं। त्यामध्ये तमालपत्र टाकले, नंतर कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला। त्याच्यामध्ये हळद, मीठ, चवीनुसार मीठ, आता थोडं मीठ टाकायचं आणि नंतर मसाल्यामध्ये थोडं मीठ टाकायचं। नाहीतर आत्तासुद्धा सगळं मीठ टाकलं तरीसुद्धा चालू शकतं। आणि चांगला कांदा परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकायचं आहे। चिकन चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं। चिकन व्यवस्थित परतल्यानंतर एक 2-3 मिनटं चिकन परतून घ्यायचं। चिकन परतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवायचं। आंगचं पाणी चिकनला सुटायला पाहिजे, मिठाचं पाणी सुटायला पाहिजे। डायरेक्ट गार पाणी चिकनमध्ये टाकायचं नाही। नंतर ताटावर ठेवलेलं जे पाणी आहे ते बघा, त्याला आता पाणी सुटलेलं आहे। त्यानंतर ताटावर ठेवलेलं पाणी चिकनमध्ये टाकायचं। परत ताट ठेवून परत पाणी ठेवायचं। असं 2-3 वेळा करायचं। आणि चिकन चांगलं शिजलं की मसाला परतायला घ्यायचा। तेल टाकायचं। आधी आपण तेल टाकलेलं हे लक्षात ठेवायचं, त्याप्रमाणे तेल टाकून मसाला परतायचा। मसाल्यामध्ये त्याच्यानंतर आपलं जे घरचं काळं तिखट आहे ते, लाल तिखट, त्याच्यानंतर गरम मसाला, धनेपूड टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा। आणि नंतर त्याच्यामध्ये शिजलेलं चिकन टाकायचं आणि चिकनला चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची। चिकनला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची। तयार झाला आपलं चिकनचा रस्सा। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।